जे आहे ते सुरू झालं। आपल्यासोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। पहिला दिवस होता, पहिल्या दिवसाचं कामकाज सुरू झालं होतं, तुम्ही देखील सहभागी झाला होतात, काय प्रतिक्रिया आहे, काय सांगाल? नाही, पहिल्या दिवशी तर मी 289च्या माध्यमातून बीडची जी घटना झाली, केजमध्ये जो संतोष अण्णा देशमुख या सरपंचाचा खून झालेला आहे त्याच्याविषयी भूमिका मांडली। अजून आरोपी अटक नाही आहे। याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचा तालुकाध्यक्ष सहभागी आहे आणि अन्य काही कार्यकर्ते सहभागी, काही तिथल्या नेत्यांचाही सहभाग त्याच्यात अप्रत्यक्ष होत नाही दिसतोय। मला वाटतं त्यांच्यावर त्वरित कारवाई ही मागणी मी केलेली आहे। पण अटक होत नाही तुम्ही वारंवार म्हणतायत। अनेक नेत्यांनी देखील अशी मागणी केली होती की बीड जिल्ह्याचं जे आमदार आहेत त्यांना मंत्रिपद कुठेतरी देऊ नये, अशी देखील मागणी वारंवार केली जात होती। परंतु धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देखील देण्यात आलेलं आहे आणि तुम्ही आता या ठिकाणी अटकेची मागणी करताय। मी काय कोणता मंत्री करावं न करावं हा विषय माझा नाही। मी धनंजय मुंडेंचं नाव घेतलं नाही, परंतु याच्यात निश्चित राजकीय सहभाग आहे। राजकीय सहभाग नसला तरी राजकीय आशीर्वाद तर नक्कीच आहे। देवेंद्र फडणवीस काल पत्रकार परिषदेमध्ये म्हटलेत की आम्ही सर्व फुटेज चेक करू आणि जे जे आरोपी असतील त्यांना त्या फुटेजमध्ये दिसत असतील त्यांच्यावरती कारवाई करू। मला असं वाटतं प्रत्यक्षदर्शींनी आरोपींचे नाव सांगितलेले, अजून 3 आरोपी फरार आहेत। महाराष्ट्र पोलीस झोपलेली आहे। कुठेतरी आरोपींना मागे घातले जाते। बिलकुल राजकीय त्यांना आशीर्वाद असल्यामुळे बहुतेक आरोपींना मागे घातलं जाते असं दिसतंय। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतो की बीड आणि परभणीची जी घटना आहे त्यावरती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे। बीडमध्ये जे आरोपी आहेत 3 आरोपी अजून देखील फरार आहेत आणि त्यांना शोधण्यात महाराष्ट्र पोलीस कुठेतरी कार्यक्षमता दाखवत आहेत आणि त्यांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी जी आहे ती अंबादास दानवे यांनी केलेली आहे। कॅमेरामन मनीष विचारे सह निवृत्ती वापर TV9 मराठी, नागपूर।